आपल्या सोबत आहेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा। नागपुरात भाजपच्या नमो युवा महासंमेलनात सहभागी होण्यासाठी ते आलेले आहेत। तर काय सांगणार? मला वाटते की युवकांचा हा मेळावा आहे आणि भाजपचं मंच आहे आणि त्याच NDAमध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे। रवीजी आमदार म्हणून देवेंद्रजींसोबत दादासोबत तिथे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि विदर्भांच्या युवकांचा जर उत्साह पाहिलं तर जे विदर्भ पहिले पिछडा होता आज किती पुढे, जे नागपूरमध्ये जे नेते आहेत त्यांच्यामुळे आपला देवेंद्रजींच्यामुळे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजींमुळे हा विदर्भाला कुठेतरी पूर्ण महाराष्ट्र आणि देशावर ओळख भेटलेली आहे। तर इकडचे युवक जे आज पूर्ण 100%नी जे पाठिंबा मोदीजींना देत आहे, आज त्याचा मेळावा आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा जात आहे घटक म्हणून। तर मला आनंद आहे की मी ॲज ए यंग मेंबर ऑफ पार्लमेंट टेरियन जेव्हा मी यंग लोकांना रिप्रेझेंट करते, फिमेलला रिप्रेझेंट करते, तर तो उत्साह माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे। भाजपच्या मंचावर आज तुम्ही जात आहेत त्यामुळे चर्चा स्वाभाविक आहे की हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे। चर्चा स्वाभाविक आहे की तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? थेट प्रश्न आहे। मला असं वाटते मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्रजी जे ठरवतील ते माझी दिशा राहील, त्याच्यामध्ये कोणताही दुसरा शब्द येत नाही आणि भाजपासोबत मी होती आहे आणि मी पुढेही राहणार आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांनी आमचे क्षेत्रातला, आमच्या विदर्भातला, महाराष्ट्राचा विकास केलेला आहे, तर त्यांच्यासोबत त्यांच्या मंचावर मी पहिलेही बसलेली आहे। काही नवीन नाही आहे, पण हे आहे की माझ्या क्षेत्रातून मी नागपूरपर्यंत माझी पूर्ण युवक मंडळी, महिला मंडळी आम्ही तिथपर्यंत चाललो आहे। तर मला वाटतं तो एक्साइटमेंट नेहमी आमच्यासोबत असतेच। मी म्हटले की जे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणेल ते, त्यांची इच्छा असेल की तुमच्यासारख्या खासदार कमळावर लढाव्या, तर तुम्ही तयार होणार का? मी आपल्याला तेच म्हटलं आहे, कारण आत्तापर्यंत जे गेल्या 5 वर्षापासून जे मला संधी पार्लमेंटमध्ये माझ्या क्षेत्राला विकास करून जे माझे पाठीशी ते उभे राहिले, तर मला वाटतं आहे की त्यांच्यासोबत उभे राहून आणि वरिष्ठ लोक आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत एवढे वर्षापासून काम करत आहे, तर मला वाटतं जे त्यांचा निर्णय राहील ते आमची दिशा तीच राहील। एक म्हणजे तुमचे हे कार्यकर्ते आणि तुमचा हा उत्साह, कारण की तुम्ही पायाने ही काठी घेऊन तुम्ही या ठिकाणी या संमेलनात येत आहे, पायाला इजा झालेली आहे। सगळ्यांचा एकच प्रश्न की निवडणुका लागत आहे, पहिली लिस्ट आली, दुसऱ्या लिस्टमध्ये भाजपच्या कदाचित नवनीत राणा यांचं नाव असेल, पक्षप्रवेश कधी? कारण की तुम्ही आता टेक्निकली युवा स्वाभिमानमध्ये आहात, भाजपचं कमळ कधी हाती घेणार? तो दुपट्टा तुमच्या गळ्यात कधी असेल कमळाचा? आज तरी मी तुम्हाला तेच सांगितलं, आज मी युवा स्वाभिमानची खासदार म्हणून मी माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करते आणि सगळ्यांनी पाहिला वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडली या मैदानात उतरण्याची, तर मी भाजपची खासदारपेक्षाही जास्त पटीने या मैदानात ठामपणे उभी होती आणि जेव्हा गरज होती तेव्हा पदर खोसून विदर्भाची ताकद की ती सून म्हणूनही दाखवली आहे। तर मला आज काही नवीन दाखवण्याची काही गरज नाही। तुम्ही गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत की भाजपमध्ये जायला पाहिजे की नाही, काय म्हणतात तुमचे हे कार्यकर्ते आहे? किती लोक तयार आहे मॅडम भाजपात गेला? नवनीत राणा यांचे हे कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेनं निघालेले आहे। काही सगळे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहे, सगळ्यांचंच म्हणणं आहे की तुम्ही भाजपात जायला पाहिजे। जय श्रीरामच्या घोषणा देत आहे। जय श्रीराम हा माझा आमचे सगळ्यांचा आस्था आहे, आमचे देव आहे आणि जय श्रीरामचा नारा लावणं म्हणजे कोणतेही एक पक्षात जाणं आणि नाही जाणं हा ठरवत नाही। कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते म्हटले भाजप जोपर्यंत आमचे ताई, तुमची पुढची भूमिका कशी असणार? काय मार्गदर्शन करणार? आज तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असणार आहे, संपूर्ण विदर्भातून आलेले। मला वाटते जे युवकांसाठी जे देशाला गरज आहे आणि जे युवकांची गरज आहे तेच मार्गदर्शन त्या मार्फत होणार आहे आणि ते सुद्धा आम्ही सुद्धा ऐकणार आहे आणि येणारा भविष्य माझे विदर्भातला युवक, माझे महाराष्ट्रातला हा युवक हा मागे नाही राहिला पाहिजे, त्याच्यासाठी आज जेही होणार आहे ते त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी होणार आहे। एक प्रश्न, कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे, एक ऑप्शन तयार आहे, समजा तिकडनं क्लिअरन्स नाही मिळालं तर अमरावतीच्या व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघ जो ओपनमधून लढता येईल, असं काही ऑप्शन्स तयार ठेवलेले आहेत? मी माझ्या जीवनात ऑप्शनसाठी कधी विचार करत नाही। मी आज जिथे आहे, अमरावती माझं घर आहे आणि तिथूनच मी इलेक्शन लढणार आहे आणि तेही 100% गॅरंटीड आहे। महायुतीचे सगळे लोक सोबत आहे? सगळे सोबतही आहे, मतदार खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे आणि मी एक गोष्टी माझी आयुष्यात शिकलेली आहे दादा, मी माझी मेहनत जे मातीवर आम्हाला करायची आहे
ती मातीला जुळूनच मी गेल्या 5 वर्ष ॲज ए खासदारकी मी केलेली आहे आणि माझे जनतेला युवकांना आणि महिलांना त्याची चांगल्या पद्धतीने जाण आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर नेहमीच राहणार आहे एवढा विश्वास आहे. आज नागपुरात तुमचे होर्डिंग्स शहरात सगळीकडे लागलेले आहे, फलक लागलेले आहे, सगळ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे नाव आहे, परंतु खाली सिम्बॉल मात्र युवा स्वाभिमानचा आहे. तिथे कमळ येणार की नाही आणि कधी घेणार? मला वाटते माझ्यापेक्षा आपणच सगळे एक्साइटेड. सगळ्यांचाच प्रश्न आहे तो की नवनीत राणांचा पक्षप्रवेश कधी आहे. चर्चा आहे की अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार, JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणार. त्यामुळे लोकांचा प्रश्न घेऊन मी विचारतो एक पत्रकार म्हणून. चर्चा तो रेस में दौड़ने वाले घोड़े की होती है, गधों की तो काउंटिंग भी नहीं की जाती है. तो मैं म्हटलं हम रेस में हैं और ऐसे घोड़ा जब मैदान में उतरे हैं तर त्याची चर्चा आणि चर्चेमध्ये तोच व्यक्ती असते ज्याचं काही अस्तित्व असतात आणि ज्या पद्धतीने मी गेल्या एवढे वर्षापासून कंटिन्यू लोकांच्या सेवेसाठी पूर्ण जीवन माझं गेल्या 10 वर्षाचं मी पूर्ण अर्पण करून टाकलं आहे. एक एक क्षण एक एक मिनिट मी माझ्या क्षेत्राला आणि माझ्या क्षेत्राच्या विकासासाठी दिलेला आहे. तर मला वाटते बॅनरवर फोटो आले, ज्यांना जे समजायचं ते समजू शकता, पर मी मोदीजी, अमितभाई, देवेंद्रजी सोबत आहे, होती आणि राहणार एवढं नक्की आहे. आज बच्चू कडू म्हटले, तुमच्या महायुतीचे घटक आहेत, ते म्हटले की भाजपमध्ये जाणं म्हणजे विजयाची गॅरंटी आहे म्हणून लोक भाजपात जातात. मी तर 2019मध्ये इंडिपेंडंट लढली आणि इंडिपेंडंट राहूनच माझ्या जिल्ह्याची लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. तर मला असं वाटते ज्यांना जे विचार करायचा आहे ते विचार करू शकतात. कोणी काय म्हटलं त्याच्यावर मी उत्तर करणं, भाष्य करणं हा माझा काही स्वभाव नाही आहे. मी माझे कामात मस्त आहे. माझ्या जनतेची सेवा करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, महिलांना पुढे आणायचं आहे. युवक म्हणून एक युवक पार्लमेंटेरियन म्हणून माझे युवकांसाठी भविष्य त्यांचं चांगलं कसं होईल तो उद्देशाने काम करत आहे. बाकींना राजकारण करू द्या, आपण काम करू. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा, कारण की आज इतक्या मोठ्या मंचावर तुम्ही जात आहेत, 1 लाख तरुण त्या ठिकाणी भाजपच्या या कार्यक्रमात असणार आहे. मला वरिष्ठ म्हणजे आता देवेंद्रजींपेक्षा वरिष्ठ माझे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींसोबत चर्चा झाली. 100% चर्चा झाली आहे आणि म्हणूनच मी तिथपर्यंत चालली आहे. आणि एक राजकीय म्हणून नाही, पर या महाराष्ट्राच्या आणि विदर्भाचं भूषण म्हणून ज्या देवेंद्रजींना आम्ही सगळे फॉलो करतो आहे, त्यांच्या शब्दातून बाहेर आम्ही जाणारच नाही. त्यांनी म्हटलं कमळावर लढा तर शब्दाच्या बाहेरून जाणार. मी तेच म्हणत आहे तुम्हाला, जे माझे वरिष्ठ म्हणजे ज्यांना आम्ही मानतो, मोदीजी, अमित शहा आणि देवेंद्रजी, त्यांच्या शब्दातून मी आणि रवीजी बाहेर जाणार नाही. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. तुम्हाला त्रास होत आहे उभं राहायला मला माहीत आहे. आजच्या या संमेलनात काय मार्गदर्शन करणार आहात तरुण, कारण की संपूर्ण विदर्भातून तरुण आहे. मला वाटते जे मार्गदर्शन त्यांच्या भविष्याला कामी पडन त्या पद्धतीचं मार्गदर्शन होणार आहे. आणि मोदीजी या देशाला कशा पद्धतीने आवश्यक आहे 10 वर्षानंतरसुद्धा त्याच्यावर मार्गदर्शन होणार आहे. आणि युवक फक्त राजकारणाचे बली नाही पडले पाहिजे त्याच्यासाठी मार्गदर्शन राहणार आहे. शेवटचा प्रश्न, तुमचे संकेत आहे भाजपमध्ये जाण्याचे. रविदादा पण भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत का भविष्यात, काय सांगणार? संकेत आहे नाही आहे, मला वाटते की आता सगळ्यांनी ना एक काय आतमध्ये काय आहे ते जाणून घेण्याचे जे प्रयत्न होत आहे की काही लोक भाषा त्याच्यावर क्युरियोसिटी राहिली पाहिजे ना दादा. आम्ही इम्पॉर्टन्स ठेवतो ना, तेवढी क्युरियोसिटी तर पाहिजेच. दौऱ्यात तुम्ही सहभागी होणार अकोल्याला? आता ते आज संध्याकाळीपर्यंत ठरवतील आणि अमितभाईंनी जर सांगितलं तर 101% आणि देवेंद्रजींनी आदेश केले तर मी जाणारच आहे, काही विषय नाही आहे. तरुणांचा कार्यक्रम आहे. विरोधक नेहमी आरोप करतात तरुणांना बेरोजगारी, काम नाही मिळालं, तरुण भाजपला मतदान देणार नाही. तुम्ही म्हणतात की भाजपला मतदान देणार. 75 वर्षाचा इतिहास मोडण्यासाठी 10 वर्ष काफी नाही आहे. ते 10 वर्षात जेवढा करू शकल्या ते देशाचे प्रधानमंत्रीजींनी केलं. माझ्या क्षेत्राला जेव्हा 2 ते 3 लाख लोकांना बेरोजगार मुलांना रोजगार देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क दिलं, तर त्यांच्या भविष्यासाठी यांच्यापेक्षा जास्त चांगलं पंतप्रधान देशात होऊ शकत नाही. आणि 75 वर्षामध्ये जे झालं नाही तर या 10 वर्षामध्ये आमच्या मोदीजींनी केलं आहे. लोक आता सोबत आहेत. मला वाटते ऑलमोस्ट 10-15 हजार लोक असन आणि पूर्ण रांगच लागले. काही लोक निघाले, काही लोक येत आहे आणि माझ्यासोबत ते जाणार आहे. शक्ती प्रदर्शन म्हणायचं. मला वाटते जिथे आम्ही आहे तिथे प्रदर्शन करायची गरजच नाही पडत आहे. आम्ही जिथे आहे तिथे शक्ती आहेच. भाजपच्या मंचावर नवनीत राणा ज्या आहेत त्या निघालेल्या आहे आणि जिथे मी आहे तिथे शक्ती आहे असं त्या म्हणतात. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.